नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी, आनंद दिघे यांचा मृत्यू हा घातपातच होता अशी शंका संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. आनंद दिघे यांचं ठाण्यामधलं वर्चस्व अनेकांना खटकत होतं असं शिरसाट म्हणाले. दिघेंच्या पायाला दुखापत झाली, मग अटॅक कसा आला असा सवाल यामध्ये शिरसाटांनी केलाय. तर शिरसाटांचा रोग कुणाकडे आहे असा सवाल केदार दिघे यांनी केलाय. संजय शिरसाट 23 वर्ष गप्प का बसले असा सवाल केदार दिघे यांनी केलाय. हे वस्तुस्थिती आता यांना काय माहिती, तसा सीन तो आहेच, मुळात आहे. आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय. दुपारी होणारा डिस्चार्ज त्या आनंद दिघे साहेबांचा अचानक मारतात, बोलता चालता मारतात ताबडतोब, आणि त्याला अटॅक दाखवला जातोय. या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात येत कालांतराने पुढे येतील. अहो, ते आग लागली होती त्या हॉस्पिटलला, लोक मेले असते सगळे. हजारो पेशंट होते त्या दवाखान्यात, सिलेंडर घेऊन लोक जाळ्याच्या मार्गावर होते. या सगळ्याला वाचवण्याचं काम तिथलच्या सर्व शिवसैनिकांनी केलं. त्या सर्व शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे हे अग्रस्थानी होते, एवढाच त्याचा अर्थ आहे. बघा, मी माझा शंका उपस्थित केलेली आहे. दिघे साहेबांचा जो ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या पायाला ना इतर ठिकाणी विजा झाली होती, कुठेही त्यांच्या काही हेड इंजुरी झाली किंवा काय झालं, आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा डिस्चार्ज होणार होता. सर्व नेते आले, बोलले, त्यांच्याशी ते बोलले, चांगले बोलले, हसून खेळून बोलणं झालेलं आहे. मग अचानक अटॅक याचं कारणच काय? काही लोकांनी जो काही डाऊट व्यक्त केलेला आहे की त्या इंजेक्शनमध्ये काही दिलं होतं, काहीतरी झालं होतं, आणि म्हणजे कुठंतरी एक सर्वसामान्य शिवसैनिक जो आहे तिथलचा, त्यांना काय झालं नेमकं कळायला पाहिजे ना. सर्वात महत्त्वाचं आहे की त्या हॉस्पिटलमध्ये, ज्या हॉस्पिटलमध्ये सिंगानी हॉस्पिटल काय ते, तिथं वारल्यानंतर ते हॉस्पिटल त्या दिवसापासून बंद आहे, तर आज तागायत बंद झालेलं आहे. मग एवढं मोठं हॉस्पिटल, एक घटना झाली, दुर्दैवी घटना आहे, इमोशनल असतात लोक, इमोशनली पाहतात वगैरे वगैरे, महिना 2 महिने 4 महिने हॉस्पिटल शिफ्ट होतं. ही शंका घ्यायला वाव आहे. म्हणजे डिस्चार्ज कार्ड तयार होतं आहे आणि माणूस एक्सपायर होतो, हे शिवसैनिकाच्या मनाला पटलं नव्हतं, म्हणून तो झालेला होता उद्रेक. हा घातपातच असावा, माझी शंका आहे. ते घातपातच होता. साधा टपरीवाला असो का कोणी मोठा माणूस असो, त्यांच्या घरामध्ये आनंद दिघेंचा फोटो हा कायम असायचा. आणि दिघे साहेब माझं दैवत असं मानणारा फार मोठा वर्ग आजही ठाण्यात आहे. आणि म्हणून त्यांच्यात जे काही त्यांच्याबद्दलचे जोडलेली नाळ जी आहे, त्यासाठी माझी असं मागणी राहील की ह्याची एकदा चौकशी होत्या, काय जे असेल ते खरं खोटं एकदा लोकांसमोर येऊ द्या. धर्मवीर एक जो होता त्याच्यामध्ये शेवटच्या स्टेजला जेव्हा दिघे साहेब जातात तेव्हा तुम्ही हे दाखवलेलं आहे की एकनाथजी शिंदे हे दिघे साहेबांना खांद्यावरनं घेऊन जातात. याचा अर्थ काय होतो? संजय शिरसाटांचा रोग कोणाकडे आहे खऱ्या अर्थाने? संजय शिरसाट 23 वर्ष काय करत होते? तुम्ही जर का आज म्हणताय की दिघे साहेबांचा घात झाला आणि तो उभ्या ठाण्याला माहिती आहे, याचा अर्थ तुम्ही नेते म्हटलं तर तुम्हाला पहिला माहिती असेल, मग त्यावेळेला तुम्ही का तोंड बंद करून बसलेलात? तुमचा स्वार्थ काय होता ज्याच्यामुळे तुम्ही शांत बसलात? केदार दिघे हा आता जन्मलेला माणूस आहे. ह्या उबाटा गटाने त्याला आता उभं केलेलं आहे. हे नाव सुद्धा आम्ही कधी ऐकलं नव्हतं. हे सो कॉल्ड जे काही नातेवाईक आता तयार झालेत ना, त्यांना त्यांचं काही घेणं देणं नाही. खरी मागणी त्यांनी करायला पाहिजे होती. माझ्यासारखा मागणी करतो आणि जे नातेवाईक आहे ते गप्प बसलेले आहेत. याचं कारण काहीतरी असू शकतं. यांच्याकडे जर का पुरावे असतील तर दिघे साहेबांना मी आग्नी दिलेला आहे. दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून मी कोर्टाची पायरी देखील चढायला तयार आहे. वेळ आली की आम्ही बघू, वेळ आली की आम्ही काढू. अहो, असेल हिंमत तर काढा. दिघे साहेबांबाबतीत जर का चुकीची गोष्ट घडली असेल, सगळं राजकारण सोडून देईन, पण दिघे साहेबांसाठी न्याय मागण्यासाठी धावीन. पण तुमच्यामध्ये हिंमत असेल तर बोलून दाखवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थाने कळून द्या की काय झालं दिघे साहेबांच्या बाबतीत. काल तो सिनेमा लावला होता टीव्हीला, मी कुठेतरी होतो आणि दिसलं, मला धक्काच बसला. ज्या गोष्टीला मी स्वतः साक्षीदार आहे, दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरत आहेत. आपण पाहते कौन सी फिल्म, कौन बना रहे ये फिल्म, कौन लिख रहे है ये दिघे साहब का अपमान है. अमरावतीमध्ये पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांच्या वेळी राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर वक्तव्य केलं. जानेवारीमध्ये पगार द्यायला सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे राहणार नाहीत असं राज ठाकरे म्हणाले. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता नवीन उद्योग आणा असं राज ठाकरेंनी म्हटलंय. लाडकी बहीण सारख्या योजना सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी असतील तर वाईट परिणाम.
स्वार्थासाठीच्या योजनांमुळे राज्य खड्ड्यात जात असेल तर चुकीचं आहे. ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर सरकारी तिजोरीत पैसे राहणार नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे शिल्लक राहणार नाहीत. जानेवारी महिन्यात राज्याची तिजोरी रिकामी होईल. समाजातील कोणताही घटक फुकट मागत नाही. महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना आधी रोजगार द्या, असं राज ठाकरे पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही स्वार्थी असं म्हणणं महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी महिलांचा अवमान आहे असं मी मानतो. पण या योजनेच्या संदर्भात त्यांचं ते वाक्य असेल तर ते योग्य नाही. ज्यांच्या पोटात दुखते ते लोक जसं बोलतात, मी तुम्हाला सांगू इच्छिते विरोधकांचे मनोबल खचले आहे आणि त्यामुळे अशी उगीचीच टीका आमच्या योजनेवर करत आहे. मी जसं म्हणाले अनेक योजना अजून प्रलंबित आहेत. PM किसान असेल केंद्र शासनाच्या आणि रमाई सारख्या योजना ज्या राज्य शासनाच्या आहेत त्याचे पैसे मिळाले नाही आहे, त्याचं वितरण अजून झालं नाही आहे आणि हे फक्त ह्यातच गुंतले. लोक हुशार झाले आहेत. मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही त्याचं एक झलक बघितली. पगार भेटला नाही त्यावेळेला बोला ना. जानेवारीचा आज बोलून उपयोग नाही. तर आम्ही सर्व याची व्यवस्था केलेली आहे. नाही राज्य खड्ड्यात वगैरे जाणार नाही. राज्य आणखीन पुढे जाणार आहे. तरी त्यांना कदाचित कुणी जी काही माहिती दिली असेल त्या आधारे ते बोललेले आहेत. परंतु आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो, राज्य खड्ड्यात नाही, प्रगतीपथावर घेऊन जाऊ आणि त्यासाठी तुमचं सुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित असेल. आम्ही पण तेच सांगतोय की ही लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना नाही तर ही लाडकी खुर्ची योजना आहे. त्यामुळे हे तिन्ही भाऊ लबाड आहेत. यांना त्या बहिणी कुठल्याही प्रकारची मतांची भेट देणार नाहीत. त्या महाविकास आघाडीला देतील. विधानसभेची घोषणा अजून झाली नाही आहे या सरकारकडून. मुद्दामून 2 महिने पुढे ढकललं कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे. एकेकाळी शिंदे साहेबांना आम्ही सोबत त्या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु एखाद्या योजनेच्या बाबतीमध्ये बोलत असताना महिलांना लालूच दाखवली जाते हा शब्द प्रयोग करणं, त्या महिला असतानाच त्या महिलांचा अपमान करतायत हे ते विसरत आहेत. मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या या वाक्याचं आत्मपरीक्षण आत्ममंथन त्या ठिकाणी करावं आणि मग योग्य ती भूमिका घ्यावी. नाशिकमध्ये 4 तास हॉस्पिटलमधून सुट्टी घेऊन भुजबळांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ उपस्थित होते. गेले काही दिवस भुजबळांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. तर नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या स्मारकाचं लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा अनावरण सोहळा झाला. छगन भुजबळ देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि कुडाळ रत्नागिरी कोकण येथे याची तर नाशिकमध्ये हॉस्पिटलमधून 4 तास सुट्टी घेऊन भुजबळांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. सेनेटमधील विजयानंतर सर्व उमेदवारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मातोश्रीवर जात सर्व विजयी उमेदवारांनी जल्लोष केलेला आहे. तर मुंबई सेनेटमध्ये 10 पैकी 10 जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी झाले. त्यानंतर युवा सेनेच्या या विजयी उमेदवारांनी मातोश्रीवर जल्लोष केलेला आहे. मुंबई यूनिवर्सिटी सेनेट चुनाव युवा सेना पिछले कई सालों से जीतती आई है. ये तीसरा टर्म है. 2010 में अगर आप देखें तो 10 में से 8 सीट जीते थे. 2018 में 10 में से 10 और फिर एक बार वही परफॉर्मन्स हमने दोहराया है. आपला विजयाचा गुलाल जो आपण उधळलेला आहे मातोश्रीच्या अंगणात असेल, कलानगरच्या अंगणात असेल, शिवसेना भवनाच्या अंगणात असेल, हाच गुलाल ज्या दिवशी विधानसभेचे निकाल येतील त्या दिवशी देखील आपल्याला उधळायचा आहे. त्या तयारीला आजपासून लागा. ग्रामपंचायतीमध्ये झालेला विजय हा लोकसभेचा पंतप्रधान ठरवतो की काय, अशा आविर्भाव त्यांनी केले ते वक्तव्य आहे. सिनेटची निवडणूक या तिथलच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्याबरोबर असलेल्या ग्रुपवर अवलंबून असते. त्याचा डायरेक्ट राजकारणाशी संबंध, राज्याच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, देशाच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, जगाच्या राजकारणावर काय परिणाम होईल, हे मोहम्मद तुगलक लोक या पद्धतीचं वक्तव्य करतात. एक निवडणूक प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लढली जाते. ती सिनेटची निवडणूक त्या विद्यार्थ्याने जिंकली, त्यांचं आम्ही अभिनंदन करायला पाहिजे.
दिवाळी आणि सण उत्सव बघूनच निवडणुकांची घोषणा करा असं राजकीय पक्षांचं मत असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय. दरम्यान आम्ही 11 राजकीय पक्षांसोबत चर्चा केल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याचा दौरा केला त्यावेळेला 11 राजकीय पक्षांसोबत त्यांनी चर्चा केली. यावेळेला काही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सूचना देखील केल्या आहेत. सण उत्सव बघूनच निवडणुकांची घोषणा करा असं राजकीय पक्षांचं मत आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेण्यासाठी मनाई करावी असंही मत मांडण्यात आलं. पैशांच्या व्यवहारावर लक्ष द्यावं असंही राजकीय पक्षांनी सांगितलं. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपतो. निवडणुकीच्या वेळी फेक न्यूज पसरवल्या जातात त्यावर देखील निवडणूक आयोगानं चिंता व्यक्त केली आहे. 9.59 कोटी मतदार महाराष्ट्रामध्ये आहेत असं निवडणूक आयोगानं म्हटलं. पहिल्यांदा मतदान करणारे मतदार 19.48 लाख आहेत असं आयोगानं म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये महिला मतदार वाढवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत असं आयोगानं म्हटलं. शहरातील मतदान केंद्रावर 100% सीसीटीव्ही बसवण्याचा प्रयत्न असेल. जिथे लांब रांगा असतील तिथे मतदारांसाठी आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल. मतं घेण्यासाठी जिथे जावं लागेल तिथे आम्ही पोहोचणार असं निवडणूक आयोगानं म्हटलं. जंगल डोंगर जिथे जावं लागणार तिथे आम्ही जाणार असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना नवीन चिन्ह मिळणार का? सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार गटाच्या वतीनं यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबरला याचिकेवर सुनावणी होणार आहे. दादा गटाला घड्याळाच्या ऐवजी दुसरं चिन्ह देण्याची मागणी पवार गटानं केली आहे. सुप्रीम कोर्ट आता काय निर्देश देणार याकडे दोन्ही गटांचं लक्ष असेल. भारतीय निवडणूक आयोगाने ज्याला स्वायत्तता आहे त्याने निर्णय दिला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा पक्ष आहे आणि घड्याळाचं चिन्ह निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेलं आहे. या संदर्भामध्ये एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्या संदर्भातली सुनावणी चालू आहे. मला विश्वास आहे की गुणवत्तेवरती, कायद्याच्या कसोटीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाने घड्याळाचं जे चिन्ह दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी न्याय मिळेल. घड्याळ हक्कानी आदरणीय पवार साहेबांचं आहे, पण असंच कन्फ्युजन तयार होतं की ज्या पद्धतीने म्हणजे जर एका चॅनल कडून असं होत असेल तर आमचं जे आत्ता आम्हाला दिलेलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, हे चिन्ह आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचं आत्ता आम्हाला दिलेलं आहे विधानसभेपर्यंत. त्यामुळे अर्थातच तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे. पण जर चॅनलमध्ये एवढा घोळ असेल आणि गडबड होऊ शकते तर सर्वसामान्य मायबाप जनतेला पण ते कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळेच आमची अपेक्षा आहे की जोपर्यंत केस ही त्याचा काही निर्णय होत नाही हे कन्फ्युजन अनेक वेळा होतं. मुंबईमधल्या सर्व धार्मिक स्थळांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. काल मुंबई पोलिसांकडून मॉकड्रिल घेण्यात आलं. कालपासून मुंबईतल्या सर्व धार्मिक ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट दिल्याची सूत्रांची माहिती आहे.